जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपलं परत हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज खूप महत्वाचा विषय घेऊन आला. भरपूर जणांच्या वयाची जी एक लिमिट वाढली, 45-50च्या वर जे गेले ना, त्यांचे पाय दुखायला लागत असतात. तर त्यासाठी एक सुरक्षित असा मी काय उपाय सांगणार आहे, ते घरच्या घरी उपाय आहे, ते तुम्ही करू शकणार. म्हणून आपला आजचा विषय असा आहे की पायच्या वेदना या कमी होतील. हा व्हिडिओ जर बघितला 100% कमी होतील, कारण की मी जे उपाय सांगणार आहे ते घरच्या घरी उपाय सांगणार आहे. तर म्हणून तुम्ही घरच्या घरी करणार तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. कारण की भरपूर जणांच्या 45-50च्या वय झालं की त्याचे पाय हे दुखायला लागत असतात, म्हणजे लोअर बॉडी पेन करायला लागत असते. तळपायापासून काप वगैरे, थायज वगैरे सर्व पेन करायला लागतं, म्हणजे दुखायला लागतं. त्यांना भरपूर अशा वेदना सहन करायला लागतं. बरोबर चालता येत नाही, पहिला तास, दुसरा तास, तिसरा तासपर्यंत ते चढू शकत नाही. तर याच्यावर मी काय उपाय आणले ते मग ते घरच्या घरी केले तर तुम्हाला 100% रिलीफ भेटेल आणि तुम्हाला एक तुमचे पाय हे मोकळे होतील आणि तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पहिला मधला असो, दुसरा मधला असो, तुम्ही चढू शकणार. चांगल्या प्रकारे तुम्ही वॉकिंग म्हणजे चालू शकणार, कुठलाही लोड येणार नाही. तर मित्रांनो, सर्वात पहिले आजचा पहिला उपाय आपला तो असा आहे की पायांना एक तुम्हाला गरम शेकच्या पाण्याचा शेक द्यायचा आहे. मित्रांनो, कसं आहे, गरम पाणी तुम्ही करत असतात, काय करायचं तुम्हाला, गरम पाणी करायचं आहे. म्हणजे गरम झालं त्यामध्ये थोडं थंड पाणी टाकून द्यायचं आहे आणि कमीत कमी त्यामध्ये तुमचे जे तळपाय हे त्यामध्ये ठेवून द्यायचे. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हा शेक घ्यायचा. याने काय होईल, तुमचे जे मसाले ते मोकळे होतील आणि त्याच्यातल्या म्हणजे रक्तवाहिन्या त्या मोकळे होतील आणि त्यातलं जे रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने वाढेल आणि चांगला सुरळीत चालेल. त्यामुळे तुमच्या पायामध्ये वेदना होणार नाही, तळपाय होणार नाही. त्यानंतर तुम्ही हलका मसाज करू शकता तुमच्या तळपायाच्या, तुमच्या कापचा, तुमच्या थाईचा. ते तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्ही गरम तेल घ्या, म्हणजे आपलं जे साधं तेल असतं डोक्याला लावतो ते सुद्धा तुम्ही घेतलं चालेल, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. ते तुम्ही थोडंफार कोमट करा आणि ते बोटाला, आपल्या हाताच्या बोटाला लावून हलका मसाज तुम्ही करा. कमी कमी 5 ते 7 मिनिटं करा, तुम्हाला त्यामुळे रिलॅक्स भेटेल. त्यानंतर तुम्हाला स्ट्रेचिंग करायची, घरच्या घरी स्ट्रेचिंग करू शकता. तुम्ही कापची स्ट्रेचिंग करू शकता, थाईची स्ट्रेचिंग करू शकता, हॅमस्ट्रिंगची स्ट्रेचिंग करू शकता. ही स्ट्रेचिंग कशी करणार त्यासाठी मी एक व्हिडिओ बनेल, नक्की करा. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पायांना सूज आल्यावर एक पद्धत वापरली जाते, तिला म्हणत असतात राईस, म्हणजे RICE, राईस. राईस म्हणजे आर म्हणजे रेस्ट. तर तुम्हाला कमीत कमी पायांना असं आराम भेटेल, असं तुम्हाला विश्रांती घ्यायची असते जास्त करून. मित्रांनो, रात्रीची 7 ते 8 तासची झोप तुम्हाला घ्यायची, की पायांना तुम्हाला विश्रांती, म्हणजे आर म्हणजे रेस्ट. आय म्हणजे आईस. आईस म्हणजे काय करायचंय तुम्हाला, आपली आईस बॅग म्हणतात, सर्वांना माहिती असते. आईस बॅग घ्यायची आणि कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं आईस बॅग तुमच्या जिथं पेन होतंय त्या ठिकाणी, म्हणजे जिथं तुमच्या सूज आली दुखतंय त्या पायावर तुम्ही पायाच्या भागावर तुम्ही ते ठेवा आणि 15 ते 15 मिनिटं राहू द्या. तुम्हाला 100% एक रिलीफ भेटेल, तुमच्या वेदना ह्या कमी होतील. आता आय झालं, आता राईटच्या सी राहिला. सी म्हणजे कम्प्रेशन. मित्रांनो, यामध्ये काय असतं, एक कम्प्रेशन शॉक असतो. लाईटचा जो शॉक म्हणतात ना, जे फिजिओथेरपिस्ट असतात ते त्यांच्याकडे असतो, ते तुम्हाला कम्प्रेशन शॉक देत असतात, त्यामुळे तुमच्या वेदना कमी होत असतात. त्यानंतर RIC ज्याला आता ई म्हणजे इलेव्हेशन. म्हणजे काय, इलेव्हेशन म्हणजे काय असतं माहिती का मित्रांनो, तुम्ही झोपताना तर तुमच्या हृदयाच्या वरती पाय असले पाहिजे. हृदयाच्या मध्ये हृदयाची जी लेवल असते, आपली जी छातीची लेवल असते ना, त्याच्यावरती तुम्हाला पाय ठेवायचे. म्हणजे कसं, तुम्ही झोपले तर कमीत कमी तुमचे जे काप असतात, जे आपले काप असतात ना, त्याच्या खाली तुम्हाला कमीत कमी 2 लोट तरी ठेवायचे किंवा 2 उशा तरी ठेवायच्या. म्हणजे तुमचे पाय हे वरती जास्त तुमच्या छातीच्या वर. आणि काय होईल, तुमचं जे रक्त विसरण आहे, म्हणजे जे रक्त वाहिन्या आहेत त्या एकदम मोकळ्या होतील आणि रक्त पुरवठा चांगला, त्यामुळे तुमच्या वेदना ह्या कमी होतील. म्हणून RIC म्हणजे राईस ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला 100% एक चांगलं तुमची जे पायाची सूज वगैरे हे पूर्णतः मिटून जाईल आणि तुम्हाला एक चांगल्या या पद्धतीने, राईस पद्धतीने तुम्हाला एक तुमच्या वेदनापासून तुम्हाला मुक्ती भेटेल. तर मित्रांनो, ही जी पद्धत आहे ही 100% यूज करा. प्राचीन काळापासून चाललेली पद्धत आहे, तर म्हणून हिला राईस म्हणत असतात, RIC राईस. आणि खायचा राईस नाही, ही एक पद्धतीचं नाव आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल आर ला काय म्हणतात, आय ला काय म्हणतात, सी ला काय म्हणतात, ई ला काय म्हणतात, याबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं. तर तुम्ही जे मी उपाय सांगितले घरच्या घरी उपाय तुम्ही करू शकता. त्यामध्ये जो सीचा उपाय कम्प्रेशन, लाईट शॉक वगैरे, कम्प्रेशन शॉक येतो, ते तुम्ही नाही केला तरी चालेल. पण जे 3 आहे ते 3 उपाय तुम्ही, 3 ते 4 उपाय तुम्ही करू शकता आणि यामुळे तुमच्या ज्या वेदना होतात पायाच्या या 100% बंद होतील. तर मित्रांनो, असा आपला आजचा विषय होता. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.